झाले लगेच फोटो काढते. काढ दादा काढ. बोला. नाही नाही यू फर्स्ट. अरे माझ्या नाही बरं ठीक आहे वॉट एव्हर. चांगली माझी. दसऱ्याला का संक्रांतीला कशाला तरी पाया पडायला गेलेले. लाईक आम्ही पाया पडायला जातो सगळ्यांच्या घरी. सो त्यांच्या घरी पप्पा घेऊन गेले. तर तो नेमका पुण्याहून आलेला होता घरी आणि माझं एवढं काही खास लक्ष नव्हतं त्याच्याकडे. त्याच्यानंतर जास्त येणं जाणं सुरू झालं फंक्शन्सला. त्यांच्याकडे मोठा कार्यक्रम असतो महालक्ष्मीचा. थोडंफार काहीतरी बोलणं व्हायचं, थोडंफार ॲटिट्यूड दाखवायचं मॅडम. ठीक आहे तसं काय नव्हते करत. नाही नर्वस वाटतंय. नर्वस कशाला व्हायचं? होणारच आहे एवढी पब्लिक. रेकॉर्डिंग मध्ये कळते काय. अरे मी विसरले ऑल द टाइम माझ्यावर कॅमेरा म्हणून. सर झुका के कर सलाम है शाम शानदार. आसमां से आ गिरी है शाम शानदार. चक दे अंधेरा चांद जला दे बल्ब बना के. फिक्र न करियो करना भी क्या है बिजली बचा के. सारे आम पिला खुशी के जाम शानदार. आसमां से आ गिरी ये शाम शानदार. बोलेगी वैसा तुमको करनी पड़ेगी. जैसे अब तक तो बहुत चल रही है मेरी. मंजूर. के चिल्लर तो नोट बना के. मेहंदी रात पे खुल के लुटा. खाना खाना था. अब कौन बनाएगा खाना? खाना मेरी जाना. खाना पकाएगा तुम्हारा दीवाना. नो टेंशन एक्शन अटेंशन राइट टर्न टू किचन. चिंगारियों को विस्फोट बना के. अय्याशी के तू रॉकेट छुड़ा. But she's your best friend, yeah? कैसा डर तू कर गुजर ये काम शानदार. ओ आसमां से आ गिरी ये शाम शानदार. ये शाम शानदार.
चिडचिड करते ना, इतकी भयंकर चिडचिड करते. मम्मी असो, मी असो, कोणी घरातलं कोणी असलं ना, भयंकर चिडचिड. आता मला केतन दादाच्या टेन्शन येते, कारण की ती कंटिन्यू त्याच्यासोबत राहणार आहे आणि त्याला तिला सहन करावं लागणार आहे. आली चाहूल कुणाची, हे डूल कुणाचे झुलते ग. आले पाऊल कुणाचे, ही भूल कुणाची अनाहुत ग. माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग. आली चाहूल कुणाची, हे डोल कुणाचे झुलते ग. वाईट वाटतंय नक्कीच. आता ते त्यांच्या असे प्रत्येक पॉइंटला त्यांच्याशी डोळ्यातले ते अश्रू दिसत आहे मला. फोटो काढताना पर्सनलमध्ये पण डोळ्यात अश्रू आहेत. हा ठीक आहे, ते दाखवून नाही आणत, पण ते मला कळतंय की नाही दे आर फिलिंग सॅड. आणि मी ते खूप लपवते कारण मलाही रडू येते त्यांना रडू येताना पाहून, पण आय एम जस्ट हायडिंग इट अ लॉट. आणि मी रडले तर मला माहिती ते सगळे कोसळणार आहेत एक एक. काल सांगितलं तुम्ही बघितलंच कसे रडलेत सगळेजण. सो या फिलिंग सॅड अबाउट इट ऑफकोर्स. ताऊ म्हणजे कधी दूर गेलीच नाही आमच्यापासून. ती शिक्षणासाठी गेली होती 3 महिने अकोल्याला. बस तेव्हा तो काळ आमच्यासाठी खूप कठीण गेला. 3 महिन्याचा ती नव्हती 3 महिने घरामध्ये. तेव्हा तिला आम्ही सगळ्या घरात मोठी अक्का किंवा हिटलर दीदी म्हणतो, पण आम्ही तेवढंच तिच्यासोबत ओपन आहे. आम्ही सगळं तिला शेअर करतो, जे काही झालं काय नाही, इवन छोट्या गोष्टी. जे छापे मारलेले आहे ना, त्याच्यावर पण मी लिहिलेलं आहे की केतन दादाला त्रास नको देऊ, कारण की मला खरंच त्याची भीती वाटते. काय झालं होतं, माझा बड्डे होता 5 सप्टेंबरला. तिथं मला फोन आलेला म्हणे की मला भेटायचं आहे तुला. म्हणलं काय भेटायचं आहे बाबा? काय म्हणे भेटायचं आहे आपल्याला, मॉलमध्ये जायचं आहे, आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे. आणि तिला काहीतरी घ्यायचं असतं, मला घेऊन गेली. मी गेलो. आणि याच्यामध्ये आणखीन एक शॉकिंग अशी गोष्ट होती की तिच्या मम्मी पप्पाने तिला पाठवलं होतं की मला बड्डेला गिफ्ट घे. 12 मार्च 2025ला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने लग्न झालं. चैताली जी आमच्या घरातली सर्वात मोठी मुलगी आणि आमच्या घरातलं पहिलं लक्ष्मीचं पाऊल तिच्यामुळे आलेलं आहे. आणि तिची आठवणी म्हणजे सांगायचं, तिचा प्रत्येक बर्थडे आम्ही खूप छान सेलिब्रेट करतो. आमची फॅमिली जॉईंट फॅमिली, आणि जॉईंट फॅमिलीमध्ये सर्वात मोठी मुलगी म्हणजे पहिलं बाळ, पहिलं अपत्य ज्याला म्हणतात, लक्ष्मीच्या पावलांनी आलेली. तिचे जन्म नावही लक्ष्मीचे ॲक्च्युली. तिची पहिली आठवण सांगतो मी की ज्यावेळेस तिला पहिल्या वर्गामध्ये टाकलं होतं, पहिलाच दिवस सरस्वती भुवनमध्ये, आणि पहिल्याच दिवशी तिला मी अक्षरशः शाळा सुटल्यानंतर विसरून गेलो होतो. आणि माझ्यासाठी ती आजही म्हणजे अविस्मरणीय गोष्ट आहे की मी तिला घ्यायला नव्हतो गेलो, विसर पडला होता मला. आज ती मला सोडून जाणार आहे. टाकला तेव्हापासून मी तिला कधीच माझ्यापासून दूर ठेवत नाही. होता नाही ते, म्हणून मुलगा जवळचाच बघितला मी की ती माझ्या नजरेसमोर राहिली पाहिजे. धन धन भाग मोरे जागे तो से दोलन मोरे
धन धन भाग मोरे जागे तो से दो नैन मोरे लागे तुम्हारे सहारे सांस चले तुम बिन मन में आग जले उलझे ना प्रीत के धागे तो से दो नैन मोरे लागे. चैतालीचं माझं बॉन्डिंग जर म्हटलं तर ती आजही मला म्हणते चाचू आता मी मोठी झाली, पण मला अजून पण वाटतं ती एक छोटंसं बाळ आहे. कारण जेव्हा तिचा जन्म झाला त्यावेळेस म्हणजे आई वडिलांच्या नंतर सगळ्यात जवळ मीच होतो तिला. मग तिला बाहेर फिरायला घेऊन जायचं वेगवेगळ्या ठिकाणी, खूप तिची हौस मज्जा केली. मला एक ताऊ म्हटली लहानपणीची की एक आठवतं की माझं लग्न झाल्यावर मी पहिल्यांदा गावाकडे जेव्हा राहायला गेले तर ती माझ्यासोबत होती. ची चाची असं बोबडे बोल ऐकू यायचे, तर ते आजही माझ्या कानात आहे. ते तिच्यामुळे चाची सगळ्यांची चाची झाली. हा, तिच्यामुळे खरं म्हणजे मी सगळ्यांची चाची झाली. जिस सावन पर देश गओ पिया बिरहा जलावे. छोटे असताना आम्ही जेव्हा शाळेत जायचो तर ते हर्सूल जेलजवळ एक स्टेडियम होतं, तिथे खेळणी असायची. ते शाळेत जायच्या अगोदर ती म्हणायची की मला अगोदर ती खेळणी खेळायची आणि मगच शाळेत जायची. आणि तिला पायी चालायचं खूप जीवावर यायचं. हे तिला खूप उल्लू बनवायचे. थोडंसं चल मी तुला जेली देईल, अजून थोडंसं चल मग आपण खेळू, असं असं करत ते तिला शाळेत नेऊन सोडायची. धन धन भाग मोरे जागे तो से दो नैन मोरे लागे. धन धन भाग मोरे जागे तो से दो नैन मोरे लागे. दो नैन मोरे लागे तो से दो नैन मोरे लागे. तिचे आयडल आहेत पप्पा, वडील कमी आयडल आणि आहेत मित्र तिचे. जास्त हो, आहे. मित्र आयडल. मला प्रत्येक गोष्ट शेअर करते. प्रत्येक गोष्ट शेअर. बिझनेसचं पण त्यांना तिला आणि त्यांनाच माहिती आहे. म्हणजे मला बऱ्याचशा गोष्टी माहित नाहीयेत घरातल्या बिझनेसच्या. प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट झाले, बँकेतल्या कॅश पासून पासपोर्ट पासून बऱ्याचशा गोष्टी मला माहित नाही. तिला सगळं माहिती आहे. चिडणं म्हणजे आमच्या घरात एन्जॉय होता. मी जरी चिडली ना हे हसायचे. मला काय म्हणायचे, ते आणि पप्पा मला पाकिस्तानी नाव ठेवलेलं आहे त्यांनी. पप्पा ही पाकिस्तानी कुठे आणली म्हणायची घरात. केतन आमच्यासाठी खरोखरच रामासारखा आहे. खूप शांत मुलगा आहे आणि तो आमच्या फॅमिलीला प्लस चैतालीला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीव लावेल याची आम्हाला गॅरंटी आली. नदी दरताना
भाव से हमारे पारिवारिक जीवन का आरंभ करने जा रहे हैं।